बघा, मागच्या व्हिडिओत मी काय दिलं, मुलाचं नाव काय ठेवाय पाहिजे, देवाचं नाव आजामेळा. आजामेळा त्यानं मुलाचं नाव नारायण ठेवलं आणि नारायण ठेवल्यामुळं त्याला स्वर्गात जावं लागलं. कोण होता? दरोडेखोर होता. तर आज म्हणजे माया. काय आज म्हणजे काय? माया. मायेने फसलेल्या, मायेमध्ये अडकलेले आज प्रत्येक माणूस या मायेमध्ये फसलेला आहे. माझं घर, माझी जमीन, माझा बंगला, माझे मुलं, माझे नातलग. अरे तुझं कोणीच नाही आहे. तू जन्माला एकटा आला आणि एकटा जाणार आहे. काय तर शंकराचार्य म्हणतात बांधलेले कोण? 5 विषयात ज्यांना आसक्ती आहे असे 5 विषय: काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार. सुटले कोण? ज्यांना विषयात वैराग्य आहे असे. घोर नरक कोणता? स्वतःचा देह म्हणजे घोर नरक. रक्त, मूत्र, विष्ठा, मांस वगैरे दीर्घयुक्त पदार्थात भरलेला आहे असा देह. या शरीरामध्ये रक्त, मूस, मांस सगळं भरलेलं आहे. हे कोण आहे? नरक आहे शरीर. स्वर्गात जाण्याचा मार्ग कोणता? सर्वचा त्याग केला. तृषा, मला काही नको. तुका म्हणे काही न मागो आणिक, तुझ्या पायी सुख सर्व आहे. सर्व तुषा त्याग करणे, जाण्याचा मार्ग आपोआप. दरिद्री कोण? ज्याला असंख्य इच्छा आहे, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. आज लोक सारखे धावतात, रातना दिवस धावतात. तो दरिद्री. आणि मला ज्याला असंख्य इच्छा आहे तो सदा सर्वदा संतोष समाधानी. तुका म्हणे काही न मागो आणिक, तुझ्या पायी सुख सर्व आहे. आणि त्याला झोपही येते. आज हृदयविकाराचे झटके होऊ राहिले. काय दादा गेले, अजित पवार गेले, काय संघ नेलं? तुम्ही काय संघ नेणार आहे? मोठ्यात मोठा रोग कोणता? हे शरीर धारण करणे. हा रोग दूर कसा होईल? परमात्मा स्वरूपाचा वारंवार विचार केल्याने. अजामिळ शब्दाचा अर्थ दुसरा. अज म्हणजे ईश्वर. ईश्वर सर्व बाजूने व्यापलेला आहे. ब्रह्मात लीन झालेला जीव तो अजामिळ. साधू होणे कठीण आहे, पण जीवन सरळ असेल तर तो जीव एक दिवस साधू होऊ शकेल. साधू होण्याची गरज नाही, सरळ होण्याची गरज आहे. सर्व रस जिंकतो तो सर्वांना जिंकतो. तर प्रपंच सुरुवातीला करायला कसा आहे? गोड आहे. परमार्थ कसा आहे? कडू आहे. मग माणूस काय करतो? प्रपंच करतो. आणि मग काय करतो? जेव्हा बायका लग्न होतं, बायका, मुलं, बाळं सगळे होतात. मग ते काय म्हणतात? बाबाला अक्कल नाही, पप्पाला अक्कल नाही, मम्मीला अक्कल नाही, तुम्ही गप्प बसा. परमार्थामध्ये जसं वय वाढत जाईल तसं काय होतं? वयोनिधी, तपोनिधी. आणि मग त्याची किंमत वाढते. आणि मग ज्या वेळेला वयोवृद्ध होतो आणि कोपऱ्यात बसतो, खकारा पडतो, बेटके पडतात आणि मग सगळे राग करतात. थुंक येले घर, बाईल म्हणे खरं, मरता तरी बरे, नाशी येले घर थुंकून या. आणि मग त्याची बायको असती, ते नातवाला खेळती आणि मग काय म्हणते? ए रडू नको, तो बाय बागुलबुवा आला. म्हणजे काय? तो कोण होतो? बागुलबुवा. तर कृपा करून आत्म्याचं साधन करण्याकरता भगवंताची प्रार्थना करा. भगवंताचा इतका समाधानी राहा, आनंदी राहा आणि ही माया सोडा. जर तुम्हाला करायचं असेल समाधान आणि मला काही नको म्हणून, तुका म्हणे काही न मागो आणिक, तुझ्या पायी सुख. म्हणून काय म्हणतात? श्रीमंत तुकोबा आहे. काय म्हटलं गेले? श्रीमंत ज्याने सर्वस्वाचा त्याग केला तेव्हा त्याला काय श्रीमंत म्हटलं गेले. ते जे तुम्हाला मी सांगितलं हे काय भागवतातले व्याख्यान आहे. म्हणून जर तुमच्या जीवनाचं कल्याण करायचं असेल, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. म्हणून जीवनामध्ये गीता, भागवत, दासबोध आणि तुकारामाचा गाथा हा जर असला तर तुम्हाला जीवन सुख होईल. मुलाबाळांना वळण लागेल. आज मुलाबाळांना वळण नाही राहिलं. कृष्ण मोंदे जगद्गुरू, सगळ्या जगाचा गुरु होता. त्याच्या मुलांना वळण नव्हतं आणि तो सगळे आपसात लढून मेले. कृष्ण बघत होता. बघा, कृष्णमध्ये मुलाबाळांना वळण नसल्यामुळं असं झालं. म्हणून आपल्या मुलाबाळांना गीता, भागवत, ज्ञानेश्वरी आणि हे जर घेतलं तर तुमच्या जीवनाचं कल्याण होईल. आणि हे जर पटलं असेल तर क्लिक करा. जय भैरवनाथ महाराज की जय.